तालुक्यातील हे गाव पुण्यापासून 35 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटरवर वसलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा आहे। महाराजांनी हे गाव सरदार खंडेराव दाभाडे यांना वतन दिल्याचा इतिहास आहे। समुद्र सपाटीपासून 2200 फूट उंचीवर वसलेल्या या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली शुद्ध हवा आणि आल्हाददायी वातावरण। आणि म्हणूनच या गावाची ओळख आता सेकंड डेस्टिनेशन अशी झाली आहे। या ऐतिहासिक गावाचा आज आपण फेरफटका मारणार आहोत। तळेगाव दाभाडे कधी काळी निवृत्तीधारकांच्या पसंतीस उतरलेलं हे गाव आता अनेकांसाठी सेकंड होम बनलंय। निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या गावाकडे पुणे मुंबईकरांच्या नजरा वळल्या आणि हे गाव बघता बघता सेकंड डेस्टिनेशन बनलं। सध्याची बदलती जीवनशैली आणि कामाच्या व्यापात वाढत जाणारा ताणतणाव यामुळे अनेक जण आजकाल विरंगुळ्याचे पर्याय शोधताना दिसतात। 5 दिवसांचा कामाचा आठवडा पर्यायानं शनिवार रविवार सुट्टी, मग आठवडाभर कामाच्या रहाटगाड्याला कंटाळलेले लोक सेकंड होम किंवा वीकेंड होमच्या पर्यायाचा विचार करू लागले। रोजच्या दगदगीतून थोडं लांब जाऊन 4 घटका निवांत घालवता यावेत हाच यामागचा विचार। तळेगाव दाभाडे त्यासाठी उत्तम पर्याय ठरताना दिसतो। 10-20 वर्षांपूर्वी तळेगावात तसे फारसे गृहप्रकल्प नव्हते। विशेषतः 2005 नंतर नवे गृहप्रकल्प तळेगावात आले आणि तळेगावचा कायापालट झाला। निरोगी हवा हे तळेगावचं खास वैशिष्ट्य आणि याचमुळे पुण्या मुंबईतील मध्यमवर्गीयांची पावलं तळेगावकडे वळली। सुंदरचे रो हाऊसेस आणि टुमदार बंगले आता ही तळेगावची ओळख बनली आहे। सद्यस्थितीत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी तळेगावात आपले प्रकल्प उभारले। अनेक प्रकल्प उभेही राहतात। मात्र अशा सेकंड होमची संकल्पना तळेगावात पहिल्यांदा आणली ती चंद्रकांत भिडे यांनी। 1984 मध्ये सर्वात आधी चंद्रकांत भिडे यांनी मजले असलेल्या इमारतीचा प्रकल्प तळेगावात आणला होता। 1984 साली असं ओनरशिप हे लोकांच्या मनात एवढी संकल्पना काही भावलेली नव्हती। आपलं स्वतःचं घर असावं, एक प्लॉट असावा, प्लॉटवर आपलं छोटंसं घर असावं, असं फ्लॅट सिस्टीममध्ये जाण्याची लोकांची मानसिक स्थिती त्यावेळेला नव्हती। आणि तळेगावसारख्या ठिकाण तर नाहीच नाही। मुंबईत थोडी बहुत जागांची स्केअरसिटी होती, पण तळेगावात जागा रगड होती, प्रचंड जागा त्यावेळेला मिळत होती, तेव्हा ती परिस्थिती नव्हती। तरी पण त्यावेळेला मला हा आत्ता आपण जो बसलेला आहे हा प्लॉट मिळाला। सुरुवातीला ग्राहक मिळणं फारच कठीण, म्हणजे एक 5-25 लोकांची बोलल्यानंतर तुम्हाला एखादा ग्राहक मिळायचा। परंतु माझ्या नशिबाने मला पहिल्या 6 महिन्यातच माझे 6 फ्लॅट विकले गेले आणि मी कामाला सुरुवात केली। प्रेक्षक हो, तळेगावची केवळ एवढीच ओळख आहे असं नाही, तर या गावात मोठ्या व्यक्तींनी सुरू केलेल्या काही जुन्या संस्था देखील आहेत। लोकमान्य टिळकांनी 1908 मध्ये पैसा जमवून पैसा फंड काच कारखाना सुरू केला होता। तर टिळकांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब विजापूरकर यांनी 1906 ला या गावात समर्थ विद्यालय सुरू केलं। त्या विद्यालयाचा आता चांगलाच विस्तार झालाय। 1925 साली भाऊसाहेब सरदेसाई यांनी तळेगावात सर्वात आधी प्रथम नेत्र रुग्णालय सुरू केलं। 1939 मध्ये क्षयरोगांसाठी मोठ्या प्रमाणात इथं उपचार करण्यात येऊ लागले। या गावातील निरोगी हवा क्षयरोग्यांसाठी उत्तम मानली जाते। याचमुळे या गावात या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली। या रुग्णालयात गरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार करण्यात येतात। याखेरीज 15 वर्षांपूर्वी तळेगावात मेडिकल कॉलेजही सुरू करण्यात आलं। डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई मुंबईला प्रॅक्टिस करत होते, दादरला करत असत। त्यांना देशभक्ती म्हणजे ते इंग्लंडहून परत आल्यानंतर आपण ही प्रॅक्टिस करत असताना महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आपण ह्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे। आणि विशेष करून नेत्र उपचाराच्या संदर्भामध्ये असलेली महाराष्ट्रातली गरज ही ग्रामीण भागामध्ये अधिक आहे आणि म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये शोध घेत असताना तळेगावची हवा आणि पाणी हे आणि रहदारीचा एक रेल्वे प्रवास, मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा विचारात घेऊन तळेगाव दाभाडेची निवड केली आणि 1925 साली 2 खोल्या घेऊन पवार चाळीमध्ये जनरल हॉस्पिटलचा जन्म झाला। 1998 साली मेडिकल कॉलेज सुरू झालं। आज 500 बेडचं हॉस्पिटल त्यांनी उभं केलं। आता 750 बेडचं हे हॉस्पिटल होत आहेत आणि विद्यार्थी इंटेक कॅपॅसिटी 150ची झालेली आहे।
तळेगावच्या आजूबाजूला आता MIDC आल्यानं गावाचाही झपाट्यानं विकास होतोय. इथं उभी होत असलेली कारखानदारी ही जगाच्या पाठीवर यामध्ये ऑटोमोबाईल हब म्हणून दुचाकी आणि चारचाकी निर्मितीचं हे केंद्र जगाच्या पाठीवर आता नावलौकिकाला आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून देशाच्या पातळीवर हे या हबमध्ये इंडस्ट्रियलायझेशनचा जो परिणाम आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातनं इथं कामगार नोकरीसाठी वास्तव्यासाठी येतात. तळेगावात सांस्कृतिक चळवळीलाही उत्तम असं वातावरण आहे. यामुळे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचीही नेहमीच रेलचेल असल्याचं दिसून येतं. कलापिनी, श्रीरंग कला निकेतन, चंद्रकिरण काव्य मंडळ अशा अनेक संस्था इथल्या कलोपासकांची साक्ष देतात. अतिशय आनंद वाटतो की आमच्या ह्या तळेगावमध्ये संगीत नाटक जर सादर झालं, उदाहरणार्थ मी कट्यार नाटक केलं, संशय कल्लोळ केलं, त्याच्यानंतर आम्ही सुवर्णतुला नाटक केलं, मंदारमाला नाटक केलं, धन्यते गायनी कळा हे नाटक केलं. या सर्व नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी 2-2 हजार एवढा रसिक वर्ग या संगीत नाटकांना उपस्थित असतो. हे पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद होतो की ह्याचा अर्थच असा आहे की साहित्य, संगीत, कला या कलागुणांना प्रतिसाद देणारा वर्ग या तळेगाव शहरामध्ये वाढत चालला, या कलाकृतींना भर येत चाललेला आहे. तळेगावची सांस्कृतिक परंपरा फार मोठी आहे. 1952 सालापासून गोनी दांडेकर, शोमा परांजपे यांनी हौशी नाट्य मंडळ स्थापन केलं आणि ते 1977 साली अधिकृतरित्या कलापिनी स्थापन झाली. परंतु मेळ्यांची परंपरा आहे, लोककलेची परंपरा आहे आणि त्याला नागर नाट्याचं जोड कलापिनींनी आपल्या कार्याद्वारे दिलेले. हजारो कलाकार घडले इथे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि तळेगावच्या सर्व संस्था एकमेकांना मदत करतात आणि तळेगावचा रसिक वर्गसुद्धा खूप मोठा या ठिकाणी घडलेला आहे. महत्त्वाच्या सांस्कृतिक मंडळांबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचीही तळेगावात स्थापना करण्यात आली आहे. याचबरोबर संगीत कला अकादमीची मान्यता असलेली संस्थाही तळेगावात आहे. या साहित्य परिषदेमार्फत आम्ही वर्षातून एक तरी अधिवेशन या ठिकाणी घेतो स्थानिक स्तरावरती. त्याच्यामध्ये मग इथले स्थानिक लेखक असतील, कवी असतील किंवा बाहेरचे कोणी नामांकित लेखक कवी असतील त्यांना या ठिकाणी बोलावतो आणि मग या साहित्य कलाकृतींचा आस्वाद कसा अधिकाधिक घेता येईल, काही नवीन लेखक असतील त्यांची पुस्तकं प्रसिद्ध करता येतील का, काही नवोदित कवी असतील त्यांच्या कवितांना कुठे स्थान देता येईल का, हे एकूण सगळा हा साहित्यविषयक जो विचार आहे तो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आमच्या तळेगाव शाखेमार्फत आम्ही वापरत असतो आणि त्यामधून मावळातल्या साहित्यिकांना स्थान मिळावं हा आमचा मूळ आग्रह आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध लेखक गोनी दांडेकरांचं तळेगावात तब्बल 50 वर्ष वास्तव्य होतं. गोनीदा ज्यावेळी तळेगावात राहायला गेले त्यावेळचं तळेगाव अतिशय निसर्गरम्य होतं. तळेगाव इथून मावळातले किल्ले आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांजवळ असल्यामुळे त्यांच्या दुर्ग भ्रमंतीच्या छंदाला अगदी सोयीचं होतं. गोनीदांचं वास्तव्य असलेली खोली आजही तळेगावातल्या विठ्ठल मंदिराजवळ आहे. याच जागेमध्ये गोनी दांडेकरांनी आपली अनेक पुस्तकं लिहिली. विशेष म्हणजे अनेक दिग्गज हस्तींनी याच खोलीत गोनी दांडेकरांची भेट घेतली आहे. त्या खोलीमध्येच ते 50 वर्ष राहिले आणि त्यांच्या जीवनातल्या सगळ्या जे महत्त्वाचं लिखाण आहे ते सगळं तिथे बसूनच त्यांनी केलं. नुसतंच एवढं नाही तर त्या खोलीमध्ये बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी, लताबाई, आशाबाई, म्हणजे त्यावेळेसचे जे काही आणि आजचेसुद्धा ग्रेट सेलिब्रिटीज आपण म्हणतो ते आम्ही तिथे आम्ही त्यांच्याशी भेटलेलो आहेत, बोललेलो आहेत, गप्पा मारल्या आहेत केवळ. आणि त्या जागेमध्ये ते आलेले, तिथेच राहिले, तिथेच जेवले. या गावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील पार्श्वभूमी आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी सरसंघचालक KC सुदर्शन यांनी तळेगावला भेट देऊन सभा घेतल्यात. संघाचं काम आहे हे सर्वश्रुत आहे. आता त्याची पार्श्वभूमी म्हणत असताना संघाचं काम जे आहे त्याचा जो परिणाम आहे तो केवळ एकट्या तळेगाव तालुक्यातही झाला. अनेक गावी यामध्ये संघाच्या शाखा उभ्या राहिल्या आणि त्यातनं यामध्ये मग जनसंघाला पाठबळ मिळालं, आजच्या भाजपाला पाठबळ मिळालं. या तालुक्यामधनं जितक्या वेळेला म्हणजे जनसंघाचे किंवा भाजपचे आमदार निवडून आले
तुल्यबळ दृष्टीने तितक्याच पद्धतीच्या आमदारांची संख्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा राहील. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही या गावात काही काळ वास्तव्य केलं होतं. आंबेडकरांचं या गावात अनेक वर्ष वास्तव्य असल्याची साक्ष त्यांचा हा दिमाखदार बंगला आजही देतो. तळेगाव हे ऐतिहासिक गाव आहे. शाहू महाराजांनी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना हे गाव इनामात म्हणून दिलं होतं. सरदार खंडेराव दाभाडे यांचं वास्तव्य असलेला वाडा आजही तळेगाव दाभाडे इथं अस्तित्वात आहे. या वाड्याची आता बरीच पडझड झाली आहे. मात्र सरदार दाभाडे घराण्याच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा वाडा आजही तळेगावकरांसाठी मात्र अभिमानाची अशीच वास्तू आहे. या वाड्यात जरी त्यांचे वंशज राहत नसले तरी तळेगावात त्यांचे वंशज आजही वास्तव्य करत आहेत. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जे होते यसाजी दाभाडे, त्यांचे चिरंजीव खंडेराव दाभाडे. खंडेराव दाभाडे हे स्वराज्याचे 7वे सरसेनापती. त्यांना एका वेळेस जवळजवळ 7 पदव्या श्रीमंत शाहू महाराजांनी बहाल केल्या होत्या. त्यातली सरसेनापती एक पदवी, मग सरदेशमुखी असेल, सेना कसा केला असेल. खंडेराव दाभाडे आणि उमाबाई साहेब हे असे एकमेव दाम्पत्य आपल्याला सापडतील आपण जर सगळं इतिहासात बघितलं की ज्या दोघांनाही सरसेनापती पद हे बहाल केलं गेलेलं आहे. खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतः रणांगणात उतरून लढाई लढल्याचा इतिहासही या गावाला आहे. खंडेराव दाभाडे त्यांचे पती, त्यांचं निधन झाल्यावर उमाबाई साहेबांना शाहू महाराजांनी सरसेनापती पद दिलं. आता ही बाई काय करणार आहे असा अनेक जणांना प्रश्न पडला. पण त्या आपल्या 2 मुलांना घेऊन लढायला बाहेर पडत. ज्यावेळी लढायला बाहेर पडत त्यावेळी त्या तुमान घालून वर सदरा घालून वर फेटा बांधून पुरुषी वेशात बाहेर पडत. त्यांनी जोरावर खानबाबीचा पराभव केला. त्या माळवा प्रांत म्हणजे गुजरातेपासून जवळचा जो माळवा प्रांत मध्य प्रदेशमध्ये जो प्रांत येतो त्या प्रांतातली चौथाई त्या वसूल करायच्या. आणि ती चौथाई वसूल करताना तिथले लोक थरकाप व्हायचा त्यांचा की बाई आली वसुली करायला, असं एक त्यावेळी चित्र होतं. सरसेनापती दाभाडेंनी इथं बांधलेली 2 तळी आजही इतिहासाच्या खाणाखुणा दाखवतात. गावात बनेश्वरचं हेमाडपंथी मंदिर असून इथे सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांची समाधी देखील आहे. तळेगावचं ग्रामदैवत डोळसनाथ मंदिरही प्रसिद्ध असून दर गुढीपाडव्याला इथं मोठी जत्रा भरते. विशेष म्हणजे तुकारामांनी कीर्तन केलेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिरही तळेगाव नगरीत आहे. तुकाराम महाराज याच मंदिरात कीर्तन करत असत. प्रेक्षक हो, डेस्टिनेशन सेकंड होम तळेगावची सैर आपण केली. मात्र निसर्ग संपन्न गावाला काही समस्यांनीही वेढलंय. त्याचाही आढावा घेणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर. सुमारे 150 वर्षांपूर्वी म्हणजेच ब्रिटिशांच्या काळात तळेगावात नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. आज या गावची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तळेगावचे प्रामुख्यानं 2 भाग पडतात. एक म्हणजे गाव आणि दुसरा स्टेशन परिसर. यातील स्टेशन भागात पाण्याची समस्या तीव्र असल्यानं नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. गावाला पवना आणि इंद्रायणी या 2 नद्यांमधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र तरीही पाणी टंचाई ही कायम आहे. एक पवनेच्या नदीवरनं पाणी घेतो, त्यानंतर एक इंद्रायणीचा घेतो. बराचसा लांबचा पल्ला आहे, त्याच्यावरती खर्च पण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचं लाईट बिलच इतकं तुफानं येत असतं की मला वाटतं मंथली महिन्याला 25-1 लाख रुपये लाईट बिलच भरावं लागतं. म्हणजे अशा काही बाबी कमकुवत आहेतच. म्हणजे त्या आपण परत जोमाने ताकदीने त्या निर्माण करू शकतो. निसर्गानं मुक्त हस्तानं गावावर उधळण केली आहे.
निसर्गरम्य वातावरण, शुद्ध आणि आल्हाददायक हवेमुळे अनेकांनी सेकंड होमसाठी गावाला पसंती दिली. मात्र वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे तळेगावला एक काळी किनारही आहे, हेही नाकारून चालणार नाही. तळेगावची ओळख ही त्याच्या पर्यावरणासाठी होतीच, पण ती फक्त अशा लोकांसाठी जी तळेगावला ओळखत नव्हते. जी तळेगावात राहणारी लोकं आहेत त्यांना वर्षानुवर्ष या तळेगावाचं जे एकंदरीत गुंडगिरीचं बॅकग्राऊंड आहे त्याबद्दल माहिती आहे. आणि असे गेल्या 30-35 वर्षामध्ये माझ्या माहितीत असे बरेच प्रकार मी बघितलेले. त्यामुळे तळेगाव हे या पुण्या जिल्ह्यामध्ये तसं रेडमार्क गाव होतं पोलीस स्टेशन SP ऑफिसमध्ये, की इथं फार जास्त गुंडगिरी आहे लोकल्स पण. आणि ती गुंडगिरी नंतर ऑर्गनाइज क्राईममध्ये मागच्या 15 वर्षामध्ये चेंज झालेली आहे. आणि जसं MIDC तळेगाव आलं, तळेगावच्या आजूबाजूच्या जागांच्या किमती वाढल्या, जशा एक्सप्रेसवे आला, ती गुंडगिरी आता ऑर्गनाईज झाली आहे. त्याच्यामध्ये त्या लोकांचं पॉलिटिकल पार्टीजमध्ये इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे आणि ते एक आता मोठा कार्टेल झालेला आहे. आणि सतीशचं जे काम होतं ते त्याचे गेली 15 वर्षाचं, शेवटच्या 15 वर्षाचं काम त्याच्या आयुष्यातलं, ते ह्याच गुंडगिरीविरुद्ध तो लढा देत होता. जे सामान्य लोक आहेत त्या लोकांना होणारा त्रास आणि त्या लोकांना त्या गुंडगिरीच्या कचाट्यातनं कसं वाचवता येईल ह्यातच त्याचा प्रयत्न, यातच ते गेली 15 वर्षे गेली. पण हो, जसं तुम्ही म्हणालात की तळेगावची ती जी पार्श्वभूमी आहे ती तेवढीच लक्क आहे जितकी त्या निसर्गाबद्दल आपण बोलतो. याचबरोबर वाढती लोकसंख्या आणि इमारती पाहिल्यावर हा गावाचा श्वास भविष्यात घुसमटणार तर नाही ना, अशी भीती आता वाटू लागली आहे. खूप बिल्डिंग होत आहेत, त्याच्यामुळे भविष्यामध्ये तळेगावचं थोडं विद्रूप स्वरूप होईल असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं फार मोठी डेव्हलपमेंट नाही झाली तर नाही होणार. पण या ज्या गतीने आज कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या गतीने गेलं तर इथली डोंबिवली यायला वेळ नाही लागणार. गावात काही समस्या आहेत. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. मात्र गावचं निरोगी वातावरण आणि देखणेपणा टिकवायचा असेल तर स्थानिकांसह राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तळेगावचं निसर्ग सौंदर्य आणि डेस्टिनेशन सेकंड होमचं बिरुद टिकून राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.